वेलकम टू अवर चॅनल न्यू परफेक्ट स्टडी सेंटर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण इंग्लिश ग्रामर मधील चेंज द व्हॉइस हा टॉपिक अभ्यासत आहोत आणि चेंज द व्हॉइस या टॉपिक मधील वेगवेगळे प्रकार आपण पाहत आहोत. असर्टिव्ह सेंटेन्सचा चेंज द व्हॉइस, नेक्स्ट इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा चेंज द व्हॉइस, त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की मॉडल ऑक्झिलरी वर्बचा चेंज द व्हॉइस. तर आज आपण काय बघणार आहोत, व्हर्बल क्वेश्चन्स अँड WH क्वेश्चन्सचा चेंज द व्हॉइस कसं करायचं, त्याचे कोणकोणत्या प्रकारे ते करण्यात येते त्याविषयी इत्थंभूत माहिती आज आपण बघणार आहोत. या अगोदरचे जे काही पार्ट्स आहेत ते डिस्क्रिप्शन लिंक मध्ये तुम्हाला दिले राहतील, ते तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्यावेत. चेंज द व्हॉइस, चेंज द व्हॉइस प्रयोग बदला. याच्यामध्ये व्हर्बल अँड WH क्वेश्चनचे ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस करणे. व्हर्बल अँड WH क्वेश्चन्सचे ऍक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस करणे हे आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये प्रथमतः आपण व्हर्बल क्वेश्चन इनटू पॅसिव्ह व्हॉइस, व्हर्बल क्वेश्चनचा पॅसिव्ह व्हॉइस कशा प्रकारे होतो ते आपल्याला बघायचं आहे. तर मग आता हे सर्व बघत असताना आपल्याला त्याच्या काय बघायचे आहेत, जे काही रचना आहेत किंवा स्ट्रक्चर आहेत ते बघणं अत्यंत गरजेचे आहे. आपल्याला जर त्याचे स्ट्रक्चर माहिती असली तर आपण व्यवस्थितरित्या चेंज द व्हॉइस करू शकतो. तर पहा, ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस करत असताना व्हर्बल क्वेश्चनचा आपल्याला जे काही व्हर्बल क्वेश्चन सेंटेन्स दिलेला राहणार आहे त्या सेंटेन्सचं आपल्याला काय करावं लागेल, असर्टिव्ह सेंटेन्स करावं लागेल, मीन्स विधानार्थी वाक्यात रूपांतर करावं लागेल आणि विधानार्थी वाक्याचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस बनवावा लागणार आहे. आणि नंतर तो पॅसिव्ह व्हॉइस बनल्यानंतर आपण व्हर्बल क्वेश्चनचा ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह मध्ये रूपांतर व्यवस्थितरित्या करू शकतो. आपण आता रचना समजून घेणार आहोत. ऍक्टिव्ह व्हॉइसची जी रचना आहे व्हर्बल क्वेश्चन्सची ते कशी आहे, हेल्पिंग वर्ब मीन्स व्हर्बल क्वेश्चन, हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट असतो, नंतर प्लस मेन वर्ब येतो आणि त्याच्यानंतर आपल्याला येतो ऑब्जेक्ट आणि नंतर येतो सीसी पूरक वाक्य असल्यास सीसी येणार आहे आणि प्लस क्वेश्चन मार्क. म्हणजे ही झाली व्हर्बल क्वेश्चनची स्ट्रक्चर. व्हर्बल क्वेश्चनचं आपल्याला कशात रूपांतर करावं लागणार आहे, असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करावं लागणार आहे, विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करावं लागणार आहे, नंतरच पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. तर असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर जर केलं तर सब्जेक्ट येणार आहे, हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस सीसी. क्वेश्चन मार्क येणार का, नाही, विधानार्थी वाक्यामध्ये क्वेश्चन मार्क येत नसतो. मग आता याचं आपण केलेलं आहे रूपांतर. मग असर्टिव्हचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कशा प्रकारे रूपांतर करता येईल त्याची स्ट्रक्चर आपल्याला पाहायचे. ऑब्जेक्ट हा सब्जेक्टच्या जागी येणार आहे, नंतर हेल्पिंग वर्ब ऍज इट इज आणि मुख्य क्रियापदाचं कितवं रूप MV, मेन वर्बचं थर्ड फॉर्म म्हणजे तिसरं रूप आणि बाय लावून कर्त्याची द्वितीया. म्हणजे हा जो काही सब्जेक्ट असतो तो ऑब्जेक्टच्या जागी जात असतो. मग अशा प्रकारेच आपल्याला काय करायचं आहे किंवा व्हर्बल क्वेश्चनचा पॅसिव्ह व्हॉइस कशा प्रकारे बनतो. तर मग आपल्याला माहित आहे हा जो हेल्पिंग वर्ब आहे तो हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्यायचा आहे, नेक्स्ट आपल्याला ऑब्जेक्ट ऍज इट इज ठेवायचा आहे, नंतर मेन वर्बचा थर्ड फॉर्म, नंतर बाय लावून कर्त्याची द्वितीया, कॉम्प्लिमेंट असेल तर ते घ्यायचं आहे आणि प्लस क्वेश्चन मार्क्स. अशा प्रकारे हेल्पिंग वर्बचा पॅसिव्ह व्हॉइस अशा प्रकारे बनतो. तर आता आपल्याला काय दिलेलं आहे, एक दोन आपण इथं उदाहरण पाहू. उदाहरण व्यवस्थितरित्या आपण समजून घेणार आहोत. सी रायटिंग अ लेटर, ती पत्र लिहित आहे का, लिहित आहे का. कंटिन्युअस मध्ये आपल्याला हे सेंटेन्स आहे आणि व्हर्बल क्वेश्चन आहे का, येस नो टाइपचा क्वेश्चन आपण व्हर्बल क्वेश्चनने विचारत असतो. पण त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आपल्याला दिलेलं आहे या स्ट्रक्चर नुसारच आपल्याला जायचं आहे. एकदम जर आपण जायला लागलो तर जम्बलिंग होणार आहे. तर या स्ट्रक्चर नुसार आपण प्रथमतः समजून घेणार आहोत आणि 2-3 सेंटेन्स आपण डायरेक्टली सुद्धा बघणार आहोत. तर पहा, आता इथं आपल्याला दिलेलं आहे, मग आपल्याला याचं असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करावं लागेल. ASSIRITIV असर्टिव्ह सेंटेन्सचा ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे विधानार्थी वाक्य कशा प्रकारे होणार आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर सी काय आहे, तर सब्जेक्ट आहे, SHE हा इज हेल्पिंग वर्ब, इज
WRITING रायटिंग LETTER अशा प्रकारे ऍसर्टिव्ह सेंटेन्स आपल्याला मिळेल. नेक्स्ट ऍसर्टिव्ह सेंटेन्सचा आता आपल्याला काय बनवायचा आहे, पॅसिव्ह वॉइस बनवायचा आहे. हा झाला ऍक्टिव्ह वॉइस आपला. आता आपल्याला याचा काय बनवायचा आहे, पॅसिव्ह वॉइस मीन्स पीव्ही. तर मग तो कसा बनवायचा आपल्याला माहित आहे. या वाक्यामध्ये हा जो सी आहे तो काय सब्जेक्ट आहे, इज आहे, हेल्पिंग वर्ब आहे आणि हा मेन वर्ब आयएनजी फॉर्म आहे. आणि नेक्स्ट अ लेटर हा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मग ऑब्जेक्टचा जनरली ऑब्जेक्टचा आपण काय करत असतो, सब्जेक्ट करत असतो. अ लेटर LETTER अ लेटर. मग नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, अ लेटर एक वचन आहे. मग इज अ लेटर इज नंतर रायटिंग आहे, आयएनजी फॉर्म आहे. तर त्याचा पॅसिव्ह वॉइस करत असताना आयएनजीचा बीइंग होतो, BING. आणि जो मेन वर्ब आहे त्याचा थर्ड फॉर्म येतो म्हणजेच रिटर्न, WRITTEN. बाय इथं काय सी आहे तर बाय काय होणार, इथं हर होणार, बाय हर HER. अशा प्रकारे आपल्याला पॅसिव्ह वॉइस करता येणार आहे, ऍसर्टिव्हचा पॅसिव्ह वॉइस. मग आता आपल्याला याचा डायरेक्ट काय करायचा आहे, पॅसिव्ह वॉइस करायचा आहे वर्बल क्वेश्चनचा पॅसिव्ह व्हॉइस. वर्बल क्वेश्चनचा पॅसिव्ह व्हॉइस इज दिसत आहे, तिचा ऑक्झिलरी वर्ब आहे, त्यालाच आपण हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा ओळखतो. म्हणून हा सुरुवातीला घ्यायचा आहे इज, IS इज. आणि हा काय सब्जेक्ट झालेला आहे, अ लेटर LETTER. आणि हा बीइंग, लेटरच्या नंतर काय करायचा, BING बीइंग, WRITTEN रिटर्न बाय हर HER. अशा प्रकारे. आणि शेवटी आपल्याला काय द्यायचं आहे, क्वेश्चन मार्क म्हणजेच क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे वर्बल क्वेश्चनचा पॅसिव्ह व्हॉइस अशा प्रकारे होतो. सेंटेन्स बघायचं, डिड यू अंडरस्टँड द लेसन. तुला तो लेसन समजला का, अशा प्रकारचं वर्बल क्वेश्चन केलेलं आहे. आणि ते जे वर्बल क्वेश्चन आहे ते पास्ट मधलं आहे, पास्ट टेन्स मधलं. आणि पास्ट टेन्स मधलं असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, त्याचं ऍसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करायचं आहे, म्हणजेच विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. मग कशा प्रकारे होणार आहे ते, तर पहिल्यांदा आपल्याला यू हा करता आहे याच्यामध्ये YOU. आता इथं डीड आहे तर इथं काय होणार आहे, यू अंडरस्टूड होणार आहे, UNDERSTOOD. अंडरस्टूड म्हणजेच काय, सिंपल पास्ट टेन्स मध्ये जे काही वर्बचं रूप आहे ते दुसरं येत असते. आणि द लेसन LESSON. आणि त्यामुळे जो काही डीड आहे ऑक्झिलरी वर्ब तो निघून जात असतो. मग आता याचा आपल्याला काय बनवायचं आहे, पॅसिव्ह वॉइस बनवायचा आहे. हे ऍक्टिव्ह वॉइस विधानार्थी वाक्याचं. आता विधानार्थी वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह वॉइस बनवायचं आहे. मग पॅसिव्ह वॉइस कसं बनेल, हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब मेन वर्ब आहे आणि हा काय ऑब्जेक्ट आहे. मग ऑब्जेक्टचा आपण काय करत असतो, सब्जेक्ट करत असतो. द LESSON द लेसन. आता इथं डीड आहे तर मग आपण पास्ट टेन्स मध्ये काय वापरत असतो, वाज किंवा वेअर वापरत असतो. द लेसन वाज, WAS वाज. मग काय अंडरस्टूडचा थर्ड फॉर्म काय येणार आहे, अंडरस्टूडच येणार आहे. म्हणून UNDERSTOOD अंडरस्टूड बाय. करता आहे यू च काय होणार आहे, यूच राहणार आहे बाय यू. द्वितीय काय होणार आहे, YOU. नेक्स्ट आता आपल्याला काय बनवायचा, वर्बल क्वेश्चनचा पॅसिव्ह वॉइस बनवायचा आहे. हा कशा प्रकारे बनवतो तुम्हाला माहितीच असेल. तर मग आपण अशा प्रकारे बनवतो. हा जो वर्बल क्वेश्चन्स आहे याच्यामध्ये वाज आलेला आहे ऑक्झिलरी वर्ब, म्हणून आपण तो वाज प्रथमतः घेणार आहोत. वाज द लेसन LESSON लेसन. आणि याचा थर्ड फॉर्म अंडरस्टूड UNDERSTOOD अंडरस्टूड बाय यू, बाय YOU आणि क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे वाक्य बनणार आहे. नेक्स्ट टू सेंटेन्स आपण डायरेक्टली सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचं आहे तुम्हाला. डू दे सेल बिल्डिंग मटेरियल. डू दे सेल बिल्डिंग मटेरियल.
म्हणजे जे काही बिल्डिंग मटेरियल आहे ते सेल करतात का, विकतात का. मग याच्यामध्ये आपल्याला व्हर्बल क्वेश्चन दिसत आहे. असं आपण मनातल्यामध्ये जे काही ऍसर्टिव्ह सेंटेन्स आहे ते करून घ्यायचं, पॅसिव्ह वॉइस त्याचा करून घ्यायचं. ते तुम्हाला माहिती आहे. अगोदर आपण हे पाहून घेऊ. डू दे सेल बिल्डिंग मटेरियल आपल्याला दिसत आहे. मग याच्यामध्ये जर आपल्याला काय करायचं असेल तर हा डूचा विचार करायचा का नाही. म्हणून दे सेल बिल्डिंग मटेरियल. हा जो दे आहे हा काय सब्जेक्ट आहे, सेल हा व्हर्ब आहे एम, आणि हा काय बिल्डिंग मटेरियल हा ऑब्जेक्ट आहे. म्हणून आपण काय करू शकतो डायरेक्ट हा जो डू आहे, डू हा कोणत्या टेन्स मध्ये वापरतात, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात. ते तुम्हाला माहितीच आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण काय वापरत असतो, ऑक्झिलरी वर एम इज आर. मग आता इथं काय येणार आहे, देच्या नंतर काय येत असते, आर येत असते वगैरे, किंवा बिल्डिंग मटेरियल हा ऑब्जेक्ट जर घेतला तर काय येणार आहे, एकवचनी येणार आहे. म्हणजेच काय येणार आहे, इज येणार आहे. म्हणून आपण काय घ्यायचा, इज घेतलाय. नंतर आपलं ऑब्जेक्ट बिल्डिंग मटेरियल काय, ऑब्जेक्ट काय BULDINGMATERIAL बिल्डिंग मटेरियल्स आपण घेतलेला आहे. नंतर आपल्याला काय पाहिजे, वर्बचा थर्ड फॉर्म. काय पाहिजे, वर्बचा थर्ड फॉर्म. आता सेलचा थर्ड फॉर्म काय होते, सोल्ड, SOLD म्हणजे विकला, SOLD सोल्ड. नंतर आता आपल्याला काय घ्यायचं आहे, बाय लावायचं आहे. बाय देची द्वितीय काय होणार आहे, THEM म्हणजेच देन, THEM देन आणि क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपण डायरेक्टली व्हर्बल क्वेश्चनचा पॅसिव्ह वॉइस अशा प्रकारे बनवू शकतो. 4 नंबरचं कशा प्रकारे व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं आहे. हॅव यू बाउट युअर बुक. तू तुझं जे बुक आहे ते कुठून घेतलं. हॅव यू बाउट युअर बुक कोणचा आहे, ऑक्झिलरी वर्बचा क्वेश्चन आहे, म्हणजे व्हर्बल क्वेश्चन्स आहे. तसं आपल्याला मनातल्या मनामध्ये ऍक्टिव्ह ऍसर्टिव्हचा ऍक्टिव्ह बनवायचा, ऍसर्टिव्हचा पॅसिव्ह बनवायचा, आणि डायरेक्टली आपल्याला काय बनवायचा आहे, व्हर्बल क्वेश्चनचा पॅसिव्ह वॉइस बनवायचा. आपण डायरेक्टली तो बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहा याच्यामध्ये हॅव हा काय ऑक्झिलरी वर्ब आहे, एडी आहे. यू काय आहे आपल्याला इथं दिसत आहे, सब्जेक्ट आहे. आणि बाउट हा काय वर्ब आहे, मेन वर्ब आहे. आणि युअर बुक काय ऑब्जेक्ट आहे. बरोबर, आता आपल्याला सापडलंच आहे. मला युअर बुक हॅव घेतलाय, यूच्या समोर काय लागतंय, हॅव लागतंय. मग युअर बुकच्या समोर काय लागणार आहे, हॅज लागणार आहे. कोणता आहे, परफेक्ट प्रेझेंट टेन्स मधला सेंटेन्स आहे. बरोबर ना. मग परफेक्ट प्रेझेंट टेन्स मधला आपल्याला काय कशात बनवायचं आहे, परफेक्ट कंटिन्युअस परफेक्ट मध्ये बनवायचा आहे. म्हणजे बी त्याच्यामध्ये येईलच. म्हणून आपल्याला काय घ्यायचं आहे, हा हॅवच्या जागी आपल्याला काय घ्यायचा आहे, हॅज घ्यायचा आहे. HAS हॅज. नंतर ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, YOURBOOK हॅज युअर बुक. नेक्स्ट आपल्याला घ्यायचा आहे BEEN. आणि जो बाउट आहे तो थर्ड वर्बचा थर्ड फॉर्म आहे, म्हणजे बाउट, BROUGHT. आणि नेक्स्टला आपल्याला काय घ्यायचं आहे, बाय लावायचं आहे. वर्बच्या नंतर काय घ्यायचं आहे, बाय लावायचं आहे. आणि कर्त्याची द्वितीय, आता इथं कर्ता काय यू आहे, तर म्हणून आपण यूच्या नंतर काय घेणार आहे, द्वितीय काय घेणार आहे, यूचे यूच राहणार आहे. म्हणून बाय, YOU आणि क्वेश्चन मार्क. WH क्वेश्चनचा आपल्याला पॅसिव्ह वॉइस कशा प्रकारे करायचा ते पुढील प्रमाणे आपण पाहणार आहोत. तर तत्पूर्वी आपण त्याचे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर पहिल्यांदा आपण समजून घेणार आहोत. WH क्वेश्चनचे जे काही स्ट्रक्चर आहे ते कसे आहे, WH शब्द प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे WH वाक्याची रचना आपल्याला दिसून येईल. नंतर WH वाक्य आपल्याला कन्वर्ट करायचं कशामध्ये, ऍसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. नंतर सब्जेक्ट येणार आहे, हेल्पिंग वर्ब, नंतर मेन मुख्य क्रियापद, आणि ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट आणि फुल स्टॉप येणार आहे. नंतर आपल्याला ऍसर्टिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. मग हा ऑब्जेक्ट इथे येणार आहे, नंतर आहे हेल्पिंग वर्ब, नंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूपच पॅसिव्ह वॉइस मध्ये येत असते. नंतर बाय लावून कर्त्याची द्वितीय आपण देत असतो. नंतर डायरेक्टली आपल्याला WH क्वेश्चनचा पॅसिव्ह वॉइसची जी स्ट्रक्चर आहे ते कशा प्रकारे आहे, पहिल्यांदा आपल्याला WH क्वेश्चन घ्यायचं आहे. नंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे जे वाक्यामध्ये आहे ते. नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. नंतर प्लस मध्ये
मेन वर्बचा थर्ड फॉर्म, नंतर बाय लावून कर्त्याची द्वितीय आपल्याला घ्यायची आहे, नंतर क्वेश्चन मार्क. त्याद्वारे आपण समजून घेणार आहोत. व्हाय डिड सी टेक द पिक्चर. व्हाय डिड सी टेक द पिक्चर. तिने फोटो का काढला. टेक द पिक्चर. याच्यामध्ये आपल्याला प्रथमतः जे काही वाक्याचे अंग आहेत ते समजून घेणं अत्यावश्यक आहे. वाय WH आहे शब्द, नंतर हा हेल्पिंग वर्ब आहे, सी सब्जेक्ट आहे, टेक मेन वर्ब आहे आणि द पिक्चर हा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मग याचं रूपांतर आपल्याला कशात करायचं आहे, असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये करायचं आहे. ASSERTIVE. याच्यामध्ये आहे जे काही सब्जेक्ट आहे सी SHE. आता डीड आहे तर आपण त्या थ्रू डायरेक्टली टू TOOK सी टू द पिक्चर THEPICTURE. आणि जो काही करता असतो व्हाय म्हणजे का वगैरे विचारलेला असतो तर आपल्याला मानावा लागतो, आपल्याला तो वाक्यामध्ये घ्यावा लागत नाही. तर मग याचा हा ऍक्टिव्ह व्हॉइस झाला आणि असर्टिव्हचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आपल्याला बनवायचं आहे. तर ते कशा प्रकारे बनवायचं ते पहा. तर हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे मेन वर्ब आणि हा ऑब्जेक्ट आहे. मग द पिक्चर PICTURE. द पिक्चर टू काय तिथं, तर टू हा काय पास्ट टेन्स मधला आहे, सिंपल पास्ट टेन्स मधला आहे. सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण काय घेत असतो, द पिक्चर वाज WAS टेकन TAKEN. म्हणजेच मेन वर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे बाय, नंतर घ्यायचा आपल्याला HER हर. क्वेश्चनचा आपल्याला डायरेक्टली पॅसिव्ह व्हॉइस बघायचा आहे. म्हणून इथं व्हाय, इथं काय होणार आहे, याचा पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला माहितच आहे. मग याच्यामध्ये जे काही व्हाय आहे व्हाय लिहून घ्यायचं आहे WHY व्हाय. आणि ऑक्झिलरी वर्ब काय WAS व्हाय वॉज दॅट पिक्चर काय घ्यायचं आहे THATPICTURE. दॅट पिक्चर थर्ड फॉर्म घ्यायचा वर्बचा टेकन TAKEN, नंतर बाय आणि हर HER आणि क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे WH क्वेश्चनचा पॅसिव्ह व्हॉइस करता येईल. सेंटेन्स आहे हु सिंग्स अ सॉन्ग. असं असर्टिव्ह मध्ये एव्ही करायचं म्हणजे विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे WH क्वेश्चनचं. तर मग आता हु सिंग्स अ सॉन्ग, कोण गाणे गात आहे, कोण म्हणजे ती किंवा तो, म्हणजे आपण तिथं ती घेणार सी SHE सी सिंग्स अ सॉन्ग SINGS सिंग्स अ सॉन्ग SONG. अशा प्रकारे आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करता येते. असर्टिव्हचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे PV. आता ह्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे आणि वर्ब सिंग्स आणि अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे. म्हणून अ सॉन्ग इज sung 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 by her HER. अशा प्रकारे आपल्याला काय पाहता येईल व असर्टिव्हचा ऍक्टिव्ह पॅसिव्ह आपल्याला पाहता येणार. आपल्याला या WH चं काय करायचं, पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. तर ज्या हुच पॅसिव्ह व्हॉइस करत असताना हुम होत आहे, इथं आपल्याला काय शोधायचं आहे, कर्म शोधायचं आहे. तर मग आता कर्माच्या जागी काय येणार आहे बाय WHOM whom is a song SONG sung SUNG आणि क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे सेंटेन्स होणार आहे बाय whom is a song sung. डायरेक्टली आता आपल्याला बघायचं आहे सेंटेन्स WH चा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस बघायचा आहे व्हेन. नंतर आपल्याला घ्यायचं आहे व्हेन डीड आहे तर इथं आपल्याला WAS वाज. व्हेन वाज डायरेक्टली इथं ऑब्जेक्ट आहे द कॉम्प्युटर द COMPUTER. व्हेन वाज द कॉम्प्युटर. नेक्स्ट आपल्याला घ्यायचं आहे शट डाऊन, थर्ड फॉर्मच आहे
SHUTDOWN shutdown DOWN. नेक्स्ट घ्यायचा आपल्याला बाय PADMA आणि क्वेश्चन मार्क. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेन डू दे ओपन द गेट. ते गेट केव्हा उघडलंय. डायरेक्टली आपल्याला व्हेन लिहायचं, पॅसिव्हाइज करायचं असलं की WHEN. व्हेन डू आहे तर डूचा आपल्याला काय घ्यायचं आहे, इथं इज घ्यायचा आहे. व्हेन इज नंतर ऑब्जेक्ट द गेट THEGATE गेट घेतला. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे ओपन. थर्ड फ्रॉम OPENED ओपन बाय. देची द्वितीय काय देन THEM आणि क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे सेंटेन्सेस होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, खरोखरच तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.